दुर्गाज किचन चॅनलमध्ये आज आपण आवळ्याची जांभळी कलरची सुपारी, अगदी चटपटीत सुपारी बनवणार आहे. याचा क्रंच ऐकला. आता थोडीशी सुपारी मी हातावर घेऊन चोळून दाखवते. इतकी क्रिस्पी सुपारी झालेली आहे ना की बस. आणि तेही ना उन्हात न वाळवता. रेसिपी पूर्ण पहा, त्याच्यात मी सर्व डिटेल्स तुम्हाला देणार आहे. आणि ही आता सुपारी आपण असं ना एअर टाईट कंटेनरमध्ये वर्षभर ठेवायची आहे. वर्षभर याचा क्रंच असाच राहणार आहे. आणि यदा कदाचित हा क्रंच जर कमी झाला तर काय करायचं, त्याची ही टिप मी या पुढील व्हिडिओ देणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या दुर्गाज किचन चॅनलला नेहमी लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. चला तर चालू करूयात. या ठिकाणी आवळ्याचा बीटचा रेशो असा घ्यायचा. मी अर्धा किलो या ठिकाणी ना आवळे घेतले आहेत. आवळे फ्रेश आहेत. आणि पाव किलो बीट घेतलेला आहे. आवळ्याची साईज ही मोठी आहे आणि बीटाची साईज ही मोठी आहे. तुम्ही याच पद्धतीनं घ्या, कारण का जर आवळे जर आपण छोटे जर घेतले तर त्याचे रेषे जे आपण घासणीवर हे आवळे खिसून घेणार आहेत ना, ते रेषेही बारीक निघतात. त्याच्यामुळे आवळ्याची साईज मोठीच असू द्या. आपण ना मोठ्या अशी चाळणीची ही घासणी घेतली आहे, त्याच्यावर असे आवळे खिसून घेणार आहेत. जर आवळे असे खिसायसाठी तुम्हाला जर जड वाटत असतील तर तुम्ही ना याला जुलियन कटिंगमध्ये कट करू शकता. पण ना याचे पातळ पातळ काप तुम्ही करावे लागतील, कारण आपण ही आवळा सुपारी उन्हात ठेवणार नाहीत. सर्वात महत्त्वाची टीप, आपण ही आवळा सुपारी उन्हात ठेवणार नाहीत. उन्हात जर ठेवली ना ही आवळा सुपारी तर याचा कलर चेंज होईल. जो जामुनी कलर तुम्हाला आत्ता सुपारीमध्ये दिसत आहे तो दिसणार नाही. काळपट कलर येईल किंवा भुरकट कलर येईल. पाहिलं, अगदी लांब रेषे या आवळ्याचे आपण या घासणीवर घासून घेतलेला आहे. असे लांब लांबच रेषे येणं गरजेचं आहे, नाहीतर ना आपल्या आवळ्या सुपारीचा ना एकदम चुरा होईल. आता हे पूर्ण घासणीतील आवळे आपण काढून घेऊत. आणि ना अगदी अप्रतिम आवळा दिसत आहे. पोपटी कलरचा दिसत आहे आणि थोड्या वेळानं हा जामुनी कलरचा दिसणार आहे. आता याच्यात जर काही रेषा असतील किंवा काही पार्टिकल असतील तेही तुम्ही काढून घ्या. आता या ठिकाणी बीट घेतला आहे. हे पाव किलो बीट आहे. यालाही स्वच्छ धुवून आपण ना वरचं साल काढून घेणार आहे. जर कुठं काही असं जाणवलं इथं खराब आहे तर ते असं छोटे छोटे तुम्ही ना होल्स करून हे पूर्ण बीट ना छानसं असं स्लायसरनं वरची साल काढून घ्या. आणि हे आता आपण खिसणार आहेत. तर तुम्ही याला जुलियन कटिंगमध्येही कट करू शकता, पण एवढीच अट आहे की कट करताना एकदम पातळ पातळ याचे ना रेषे काढायचे आहेत. त्यापेक्षा असं खिसलेलं बरं. आता तुम्हाला हे बीटही खिसून घेते. बीटचे 2 भाग करायचे नाहीत. एका बीटचं असं करायचं आहे जेणेकरून याची रेषे लांबकी आणि मोठे मोठे पडतील. हे पाहिलं. आता पूर्ण बीट आपण खिसून घेऊ. हे पहा, आपले बीटही खिसून झालेलं आहे. या ठिकाणी ज्यावेळेस बीट खिसताना हात अगदी लाल होतात. खूप सुंदर हे बीटचा कलर वाटतो. असा जामुनी कलर ना असं पाहिलं की खाऊ वाटतं, पण सर्रास बीट कोणी खात नाही. ही परफेक्ट रेसिपी लहान मुलांसाठी आहे. त्यांना खूप आवडेल. लहान मुलं बीटच्या वासामुळं खात नाहीत. आता याच्यामध्ये जे आपण मसाले घालणार आहेत ना, त्याच्यामुळं लहान मुलं आवडीनं ही आवळा सुपारी आपली खातील आणि त्यांच्या आहारामध्ये बीटचा समावेशही होईल. आता मोठ्या परातीमध्ये आपण आवळ्याचा खीस घेतला आहे. त्याच्यात हा बीटचाही खीस घालणार आहेत आणि त्याला एकजीव करणार आहे. एकजीव इतका वेळ याला एकजीव करायचा आहे ना की या मिश्रणामध्ये बीट कोणता आहे आणि आवळा कोणता आहे हे आपल्याला ओळखू यायला न पाहिजे. त्याप्रमाणे आपण याला एकजीव करून घेणार आहेत. आणि एकजीव करताना ना हलक्या हातानं करायचं. आपण जर जास्त प्रेस करून जर केलं ना तर याच्यामधले रेषे तुटू शकतात. आता याच्यात मसाले आले. हे 2 चमचे आपण काळं मीठ घालणार आहे. 2 चमचे काळे मीठ घातल्यानंतर या ठिकाणी लहान मुलांचा आवडतीचा पदार्थ आणि आपल्या सगळ्यांनाही आवडतो चाट मसाला, तोही 2 चमचे घालणार आहेत आपण या ठिकाणी. आणि 1 चमचा आपण या ठिकाणी साधं मीठ घालणार आहे.
कारण काळं मीठ आणि चाट मसाला यामध्ये ऑलरेडीच मीठ आहे, त्याच्यामुळं हा रेशो अगदी परफेक्ट आहे. अर्धा किलो, पाव किलो आणि 2 आणि 1 चमचा रेशो अगदी परफेक्ट आहे. यालाही आपण ना हलक्या हातानं असं मिक्स करून घेणार आहे. मिक्स करताना थोडी मेहनत लागेल तुम्हाला. एक 15 मिनिट याला ना हलक्या हातानं तुम्हाला असं एकजीव करावं लागेल, जेणेकरून दोन्ही एकसाथ एक कलरचे दिसतील. आता ही आवळा सुपारी वर्षभर क्रंची कशी ठेवायची तर मी तुम्हाला सांगते. ज्या टायमाला आवळा सुपारी आपण ना एअरटाईट जारमध्ये ठेवत ना, त्या टायमाला एक 2-3 महिन्यानं ही लूज पडायला चालू होते. तर काय करायचं, एक मलमलचा सुती कपडा घ्यायचा, एक ताट घ्यायचं, ताटमध्ये सर्व आपली सुपारी घालायची आणि त्याच्यावर तो मलमलचा कपडा झाकायचा आणि फक्त 1 तास उन्हामध्ये ठेवायचं त्याला आणि नंतर लगेचच काढून घ्यायची. आणखीन पहिल्यासारखी तुमची क्रंचीवाली ही जामुनी कलरची आवळा सुपारी तयार होईल. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव केलं, 15 मिनिट ह्याला हलक्या हातानं हलवलेलं आहे. तर आता याला ना हलकं आपण पिळून घेणार आहे, त्याच्यातला रस काढणार आहे, जेणेकरून या रसापासून आपण दुसरी एक रेसिपी बनवणार आहे, तेही मी तुमच्यासोबत शेअर करते. आता जो हा रस निघालेला आहे ना, याला आपण चाळून घेऊन हा एक अर्धा कप रस निघेल. त्याच्यामध्ये ना नाही, हा एक कपभर रस निघेल. याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला ना साखर घालायची आहे, त्याला पूर्ण डिझॉल्व करायचं आहे आणि हा रस एका परातीमध्ये ना सावलीतच वाळवायचा आहे. हा वाळवून झाला सावलीमध्ये 4 ते 5 दिवसामध्ये ना याचे क्रिस्टलाइज तुम्हाला दिसतील. ते मिक्सरच्या एका जारमध्ये घालायचे आणि त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. एक फाईन पावडर काढून घ्यायची, तीही एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता आणि त्याच्यापासून आवळा आणि बीटचा आपण ना शरबत तयार करू शकतो. थंडीच्या दिवसात किंवा गरमीच्या दिवसात अप्रतिम लागतं. 2 ते 3 चमचा ही पावडर आणि 1 ग्लास भरून पाणी आणि 2-3 आईस क्यूब, बस आपलं उन्हाळ्यातील शरबत अलगद तयार होतं. आता या ठिकाणी हे पिळून झालेला खीस आपण एका मोठ्या परातीत काढणार आहेत आणि याला 2 ते 3 तास ना तसंच झाकून ठेवणार आहे आणि 2-3 तासानंतर आपण याला छोट्या छोट्या ताटलीमध्ये सावलीमध्ये वाळवणार आहेत. पण 2 ते 3 तासानंतर याला आणखीन एकदा पिळून नाही घेणार आपण, त्याचा रस त्याच्यामध्येच ठेवणार आहे. 4-5 दिवसांना अशी सुंदर आणि अप्रतिम तुम्हाला ना जामुनी कलरची आवळा सुपारी, तेही सर्वांना आवडणार, तयार होणार आहे. खूप सुंदर आहे रेसिपी, नक्की ट्राय करा. दुर्गाज किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि अशाच हेल्दी रेसिपीज आपल्या चॅनलवर